लाडक्या बहिणींसाठी एक मोठी गुड न्यूज देखील आलेली आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक मोठी आनंदाची आणि गुड न्यूज देखील आली असून आता जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आता तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार असून आता तुमची देखील पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याची प्रतीक्षा करत असलेल्या महिलांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही देखील जानेवारी महिन्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणी असाल आणि तुमच्या डोक्यामध्ये देखील असा प्रश्न असेल की जानेवारी महिन्याचा हप्ता देखील कधी येणार, अशा प्रश्नामध्ये देखील तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे सोडवणार आणि त्याचं उत्तर देखील मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। आणि राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा एक मोठा दिलासादायक निर्णय झाला। तो निर्णय ऐकून काही बहिणी देखील नाचणार सुद्धा आहे। आता जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींचा बाकी होता, त्याचबरोबर काही बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील बाकी होता। जर आता तुमचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी होता तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुमचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी असेल तर तुम्हाला देखील आता एक मोठा दिलासा मिळणार असून तुम्हाला पण आता डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील मिळणारच, पण त्याचबरोबर जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता येणार। म्हणजेच तुम्हाला आता 2 हप्ते देखील एकत्रितपणे टाकण्यात येणार आहे। सरकारचा नवीन GR देखील आलेला आहे, गव्हर्नमेंट रूल देखील समोर आलेला आहे। सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तो GR देखील बघायचा प्रयत्न करणार आहे। कोणकोणत्या तालुक्यांसाठी आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील महिलांसाठी हा 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय झाला असून आता जानेवारी महिन्याचा हप्ता आज, उद्या, परवा आणि त्याच्यानंतर म्हणजेच या 4 दिवसामध्ये कोणकोणत्या महिलांना देखील हप्ता पडणार, म्हणजे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव जर या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील आज, उद्या, परवा म्हणजेच आज सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देखील पडू शकतो। आणि त्याचबरोबर जर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला देखील आता थेट 2 हप्ते एकत्रितपणे म्हणजे डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा असे 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असून आता ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्या महिलांसाठी आता एक मोठी आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमीचे समोर आली असून आता तुम्हाला देखील जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणारच, त्याचबरोबर तुमचा थकील हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील त्याचबरोबर टाकण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो सविस्तरपणे GR बघणार, सरकारच्या माध्यमातून आणि या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। कोणकोणत्या महिलांना 2 हप्ते एकत्रित येणार, तुम्हाला 2 हप्ते एकत्रित येणार का, असा जर प्रश्न तुमचा असेल तर तुमचा प्रश्न दूर होणार। जानेवारी महिन्याचा हप्ता कोणकोणत्या महिलांना, कोणकोणत्या दिवशी, कोणकोणत्या जिल्ह्यात हप्ता पडणार आहे आणि आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आणि त्याचबरोबर ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्या महिलांना 2 हप्ते एकत्रितपणे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये टाकण्यात येणार आहे, सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती जिल्ह्याची आणि ती तालुक्याची यादी देखील बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे। तर चला वळूया जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या यादीकडे आणि त्या GRकडे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण एक GR बघणार आहोत। त्या GRच्या माध्यमातून देखील तुमचा प्रश्न दूर होईल। जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेमध्ये महिला होत्या आणि काही महिला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार, काही महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ताच मिळालेला नव्हता त्या महिला देखील पूर्णपणे या ठिकाणी संभ्रमात होत्या। आता त्यांचा देखील संभ्रम दूर करण्यात या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर या ठिकाणी हा व्हिडिओला पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुमचा देखील संभ्रम दूर देखील करण्यात येईल। डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्या महिलांना आलेला नाही त्या महिलांसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता त्यांना देखील लवकरात लवकर देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार, त्याचबरोबर जानेवारी महिन्याचा मिळणार, म्हणजेच त्यांना आता एकत्रितपणे 2 हप्ते देखील टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील ती
जिल्ह्याची यादी देखील बघणार आणि ती तालुक्याची देखील यादी बघणार, जेणेकरून तुमचा प्रश्न देखील दूर होईल. ज्या महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची अपेक्षा होती, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेमध्ये त्या महिला होता, आता त्यांची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा मिटलेली आहे. कारण की आता जानेवारी महिन्याचा हप्ता येणारच, त्याचबरोबर आता त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता असे 2 हप्ते देखील एकत्रितपणे टाकण्यात येणार आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाचे जिल्हे बघणार. ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आली मोठी आनंदाची बातमी, आता त्या लाडक्या बहिणींना थेट 2 हप्ते एकत्रित येणार. आणि ज्या बहिणींच्या जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलं नाही किंवा त्यांच्या तालुक्याचं नाव आलं नाही, तर त्यांना देखील आणखीन प्रतीक्षा करावी लागणार जानेवारी महिन्याची आणि डिसेंबर महिन्याची. तर चला या ठिकाणी बीड जिल्हा, आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल आणि तुम्ही देखील बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, तर आता तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, तर तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता टाकण्यात येणार असून तुमची देखील आता लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा देखील दूर झालेली आहे. धुळे जिल्हा, जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला असाल किंवा तुमचा जिल्हा धुळे जिल्हा असेल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. कारण की आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आली या मोठी आनंदाची बातमी. धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता गुड न्यूज आली असं म्हणायला हरकत नाही. कारण की आता लाडक्या बहिणींना धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. जर तुमचा जिल्हा धुळे असेल किंवा तुमचा तालुका धुळे तालुका असेल, तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. कारण की आता धुळे जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. नांदेड जिल्हा, जर तुमचा पण या ठिकाणी नांदेड जिल्हा असेल, तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल, तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासाच मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आली या मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही पण असाल, तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. सोलापूर जिल्हा, जर आता तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल, तर आता सोलापूर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. कारण की आता सोलापूर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. समोरचा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, आता कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची देखील आता प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता देखील हप्ता टाकण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा, जर आता तुम्ही देखील नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला तुम्ही देखील नाशिक जिल्ह्यामधून असाल, तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. तुमची देखील आता पूर्णपणे चिंता मिटलेलीच आहे असं समजून देखील तुम्ही चला. आता भेटूया दुसऱ्यामध्ये. या लाडक्या बहिणींना मोठा दिलासाच मिळणार आहे. जाता जाता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नक्की टाका आणि भेटूया दुसऱ्या